बसवेश्वरांच्या वचनांमध्ये संस्कृत श्रुती म्हणजे उपनिषद, भगवद्गीता आणि त्यानंतर आगम यांची अनेक श्लोक बसवेश्वरांनी उद्धृत केलेली आहेत. एवढंच नाही, हे लोक म्हणतात बसवेश्वर पुराण आणि वेद आणि शास्त्र मानत नव्हते. असं म्हटलं गेलेलं आहे की वचनच आपल्या आप एक शास्त्र आहे. वचन शास्त्र सार भगो हळकट्टी म्हणून ज्यांनी वचन सगळे कलेक्ट केले 12व्या शतकानंतर विखुरले गेलेले कुठे कुठे पडलेले ही जे वचन साहित्य ही गोळा करून प्रिंट करणारा पहिला माणूस विजापूरचे एक महान व्यक्ती होते. गरीब होते, वकील होते त्या काळातली, भगो हळकट्टी. या माणसाने पुरा जीवन वेचले. ह्या सगळ्या वचन एकत्र करून जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचा नाव वचनशास्त्र सार. मग बसवेश्वर शास्त्राचे विरोध करतात म्हणून सांगताय तुम्ही? वचनच शास्त्र आहे. ज्याला क्रमोक्त पद्धतीने सांगितले जाते त्याला शास्त्र म्हणतात. वेदांची अनेक ठिकाणी बसवेश्वरांनी मांडणी केलेली आहे, शास्त्रांची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुराण मानत नाही बसवेश्वर असं म्हणतात. बसवेश्वरांच्या एकूण वचनांमध्ये एक मला वाटते 52 ते 70 घटना या पुराणांमधील कथा ज्या आहेत त्या कथा उद्धृत केलेल्या आहे बसवेश्वराने. बाणांचे दरवाजा द्वार राखत होते आणि शंकराच्या बाबतीत, पार्वतीच्या बाबतीत, दक्ष ब्रह्मांच्या बाबतीत असे अनेक पौराणिक उल्लेख बसवेश्वरांनी आपल्या वचन साहित्यात केले. आणि आता तुम्ही जर बसवेश्वर पुराण मानत नाही म्हणण्याला काय अर्थ आहे का?